चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. मिशन ग्रीन मान्सून या उपक्रमास पिंपळगाव बौलामध्ये उदंड प्रतिसाद. ग्रीन मिशन मान्सून या उपक्रमासाठी प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक श्री विश्वास आप्पा नागरे यांचा पुढाकार. कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून नाशिक शहर व परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी मिशन ग्रीन या उपक्रमाअंतर्गत 1 लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी प्रभाग क्रमांक 10 चे कर्तृत्ववान कार्यक्षम नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांनी पुढाकार घेतला असून नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळगाव बौला या ठिकाणी तब्बल 1000 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाच्या व्यासपीठावर कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन, माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे, नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर, नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेविका इंदुबाई नागरे, नगरसेवक सुरेश अण्णा पाटील, भाजपा उत्तर महाराष्ट्र मीडिया सेलचे प्रमुख गोविंद बोरसे, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, गणेश बोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात आणि लेझिम पथकाने नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे पिंपळगाव बौला येथे नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर नंदिनी नदीचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. तर पिंपळगाव बौला येथील महादेव मंदिरामध्ये भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्वास आप्पा नागरे यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नामदार गिरीश महाजन यांचा सत्कार नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांनी केला. यावेळी पिंपळगाव बौला ग्रामस्थांनी पिंपळगाव बौलाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीला लवकरच यश मिळेल असा विश्वास नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी व्यक्त केला. यापुढेही पिंपळगाव बौला आणि प्रभाग क्रमांक 10च्या विकासासाठी मी कायम कार्यतत्पर राहील असा विश्वास नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाचे आभार आकाश नागरे यांनी मानले. या कार्यक्रमास सातपूर भाजपा मंडलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पिंपळगाव बौला गावातील नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. काम किती सांगावे रात्रंदिवस कामाला पक्का आहे. महिला बचत गटांना कामं द्या. पिंपळगावचं तुम्ही पिंपळगावचे जे हाल झालेले आहेत त्याचं तुम्ही पालकत्व स्वीकारा आणि या पिंपळगावला जी निधी कमी पडली तुम्ही द्या आणि काम करून. पण मला देखील कुटुंबामध्ये आपली काय काय कामं आहेत मी सांगितलं. नामांतराचा प्रश्न असेल काय, अजून काय आपल्या काम असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, रस्ते पाणी सगळे ते पाईपलाईन टाकल्यामुळे फुटले ते आपल्याला नवीन करायचे आहेत. तुम्ही मला लेखी स्वरूपामध्ये द्या म्हणजे मी लगेच ऐकत नसतो, महापौरांना सांगतो आपण ती कामं या निश्चित करू घोषित केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण 700-800 झाडं बाजूच्या या नदीच्या काठावर बाजूला या ठिकाणी लावलेली आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. औपचारिकता म्हणून उद्घाटन झालेलं आहे. आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्यामध्ये वेळ खूप कमी आहे. लोकसभेचे अध्यक्ष 11:50 येत आहेत. 35 मिनिटांना एअरपोर्टला पोहोचायचे त्यांना घ्यायला कारण प्रोटोकॉल आहे. थोडं मोठं पद आहे त्यांचं त्यामुळे मला ते दिल्लीहून येत आहेत जाणं आवश्यक आहे. पण निश्चित आपण ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत पिण्याच्या पाण्याचं टॅक्सच्या बाबतीमध्ये असेल, नामांतराच्या बाबतीमध्ये असेल, हा छोटा पूर त्या बाबतीमध्ये असेल, त्या ज्या ज्या काही मागण्या असतील त्या मला लिखित स्वरूपात दिल्या तर ते मला जरा बरोबरेल. आपण सगळ्या नगरसेवक या ठिकाणी आहेत ते निश्चित त्याचा पाठपुरावा करतील. पण आपण बघता की यांनी नासर्डी नदी म्हणजे नदीचं नाव नासर्डी होतं कारण इतकी नासरली होती. तिचं गतवैभव आपल्याला पुन्हा तिला प्राप्त करून द्यायचं आहे. अनेक लोक मला सांगतात की 50 वर्षामध्ये नदीचं रूप असं कधी बदललेलं नव्हतं. काय 50 वर्षामध्ये आपण पर्यावरण दिन, जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त साधून औचित्य साधून आपण या कामाला सुरुवात केली. जवळजवळ 15,000 नाशिककर ज्यांनी पुढाकार घेतला. जगद्गुरु हरिदास महाराज यांचे 5-6 हजार अनुयायी सकाळपासून एवढ्या उन्हामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अविरत काम करत होते. इतक्या घाणीमध्ये काम करत होते की मला या आश्चर्य वाटतं. मी स्वतः त्यांच्या समोर होतो. पण ही नदी आपण त्या ठिकाणी स्वच्छ केली, ती 1 दिवस केली त्यामुळे नदीचं रूप आलं.
आता जगद्गुरु दत्तात्रय महाराजांनी सांगितलेलं आहे की दर आठवड्याला मी काम करतो. दर आठवड्यात आमच्याकडे येतील, ती नदी स्वच्छ करतील, टप्प्याटप्प्याने 1000 धडे येतील, 500 धडे येतील. पण मला वाटतं की या नदीतून आपल्याला पुन्हा पूर्ण पाळायचंच आहे. ज्याचं वैभव आपल्याला नदीला प्राप्त होऊ शकतं. तरी आपण नाशिकची ओळख गोदावरी असेल, नंदिनी असेल, त्याला एक धार्मिक महात्मा आहे, एक महत्व आहे. आणि ही नदी इतकी घाण, त्याच्यामध्ये त्या दिवशी इतकी घाण होती काय मी तुम्हाला सांगू शकत. मशीनचे वडे मुंडीकडे पडलेले होते, जिवंत बकरीकडे टाकले, जे मेलं ते त्याच्याकडे टाकलं होतं. म्हणजे मला समजलं ते काय चाललंय. इतकी दुर्गंधी होती, तरी पण ते कसं उचलून या सगळ्या लोकांनी आपण ट्रॅक्टर भरले, ट्रॅक्टर भरले आणि पुन्हा महिनाभर महापौर आपल्या गौरीताई त्यांनी असेल, अधिकाऱ्यांनी असेल, आपल्याला मशीन दिलेत, जेसीबी दिले, पोकलॅन दिले, ट्रक ट्रॅक्टर दिले आणि आपण महिनाभर हे सगळं काम या ठिकाणी केलं. आता आपण बघितलं असेल इथे दरवर्षी कसं पाणी आणता येतं, कसे गावात पाण्याखाली यायचे, घरं पाण्याखाली यायचे. पण यावर्षी एवढा मोठा पाऊस पडून सुद्धा या ठिकाणी अनेक ठिकाणी गावामध्ये पाणी शिरलं. याचं कारण हे झालं की आपण त्याचं खोलीकरण केलं, आजूबाजूला आपण त्याला माती लावली, त्याचं रुंदीकरण केलं आणि त्यामुळे ही नदी आता व्हायला लागलेली, स्वच्छ निर्मळाची वाढलेली. आता ते पाय टाकापासून आपल्याला वाटेल. आणि पुढे इथल्या पानवेली असतील, तिथे टाकलेली घाण असेल, ती सगळी आपण काढलेली आहे. हे काम अजूनही चाललेलं आहे, अजूनही सुरू आहे. आणि नाशिककर म्हणून तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी की नाशिक स्वच्छ सुंदर आपल्याला ठेवायचं आहे. झाडं लावण्याच्या बाबतीमध्ये आपण ठरवलेलं आहे की आम्ही लाखामध्ये झाडं लावू, 1000 नाही लावणार. आणि दर रविवारी 10,000 झाडं आम्ही या ठिकाणी लावतोय. तर त्याच्यामध्ये सगळे नाशिकमधले मग बिल्डर असतील, इंडस्ट्रीचे लोक असतील, काही CSR मधून असेल, अनेक लोक यामध्ये सगळ्यांना सहभाग देत आहेत. नगरसेवक आहेत, ते या ठिकाणी आहेत, मोठमोठ्या संस्था आहेत, धार्मिक संस्था आहेत, त्या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की नाशिक शहर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं हरित शहर आपल्याला करायचं आहे, रोगार शहर करायचं आहे. सगळ्यातून झाडं ठेवा, जिथे ठिकाणी जागा असेल, जिथे उपलब्ध असतील त्या ठिकाणी मला झाडं लावायची, नुसती लावायची नाही तर ती जगवायची. आपण इतके दिवसात लावले झाडं जाऊन बघा, एवढी मोठी झाली, ग्रीन येणार ते 8 महिने 7 महिने झाले, पण ही झाडं तर इतकी सुंदर झालेली आहेत की लोक तिकडे बघायला जात आहेत. आणि म्हणून मला वाटतं की नाशिक शहर स्वच्छ करायचं आहे, सुंदर करायचं आहे, हरित करायचं आहे, सुरक्षित करायचं आहे. त्यासाठी आपण सगळा प्रयत्न आहे. आपण 4000 कॅमेरे लावतो शहरामध्ये, सगळ्या ठिकाणी, सगळ्या एकाच ठिकाणी सगळं डोळा राहील आपला नाशिकचा, पोलिसांचा आपल्या शहरावर. आपण घाट बांधतोय, आपण सगळी नदी दूषित आहे, प्रदूषित आहे, एवढे सगळं घाण पाणी, इंडस्ट्रीत येणारं पाणी, आपण सगळं काय तिथं घरातलं महिन्यातलं पाणी, सेफ्टी टँक मधलं पाणी, आंघोळीचं पाणी सगळं नदीमध्ये येतं, ते आता आपण बाजूला करतोय. त्याच्यावर प्रक्रिया करून टँक आपण घेतलेला आहे, 2200 कोटी रुपये आपण टाकले, ते पाणी स्वच्छ होऊन पुढे पुन्हा नदीमध्ये पडेल. म्हणजे घाण पाणी अजिबात राहणार नाही, फेसाळलेलं पाणी या ठिकाणी येणार नाही. 12 महिने निर्मळ स्वच्छ आपली गोदावरी होईल, नंदिनी नदी वाईल. हे सगळे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो. मला वाटतं यावेळेला कुंभच्या निमित्ताने मागच्या वेळेला फक्त 3,500 कोटी मिळालेले, यावेळेला 35,000 कोटी आपण घेतले. 35,000 कोटी म्हणजे मागच्यापेक्षा 10 पट पैसे आपण यावेळेला घेतलेले. त्यातलं आपण बघताय रस्त्याची कामं बघाय, मुलांची कामं चाललेली आहे, नवीन घाट आपण या ठिकाणी बांधतोय नदीमध्ये, STP प्लॅन आपला चाललेला आहे. अतिशय सुंदर शहर. तुम्ही जर बघितलं की 1 वर्षानंतर ज्यावेळेला कुंभ राहील त्यावेळेला लोक या ठिकाणी येतील तर ते आश्चर्य व्यक्त करतील की इथे असं काही आपण पाहिलं होतं. इतकं सुंदर आणि सुशोभीकरण आपल्या नाशिक शहराचं कुंभच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. एवढा मोठा निधी हा स्वतःसारख्या 35,000 कोटी निधी माननीय मोदींनी केंद्रातून सांगितलं, आम्ही पहिले सांगितलं की कुठे कमी पडतो का, हा कुंभ सगळ्यात सुंदर कुंभ झाला पाहिजे. माननीय देवेंद्रजी या ठिकाणी आहे, आपलं सरकार आहे, शिंदे साहेब आहेत, सुमित्राताई आहेत, सगळ्यांनी सांगितलं की कुंभासाठी काही विरोध पडणार नाही. देवेंद्रजींचा सारखा आग्रह वारंवार शिकायचे असतात आणि आपलं हे शहर हे महाराष्ट्रातलं नंबरीचं शहर करायचं, नंबरीचं शहर. आणि त्यासाठी आपल्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. हे फक्त अधिकारी ठरवतील, प्रशासन ठरवतं होणार नाही, ती प्रत्येक नाशिककरांची जबाबदारी आहे, ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. की नाही हे माझं शहर आहे, मी इथे घाण करणार नाही, इथे घाण टाकणार नाही, मी प्लास्टिक टाकणार नाही, दुष्ट पाठ्यपुढे टाकणार नाही. मला वाटतं हे सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. ही नुसती प्रशासनाची जबाबदारी नाहीये. सफाई कामगार येतील, आपण घाण टाकू ते उचलतील, आपण प्लास्टिक टाकू ते साफ करतील, जाईल. मला वाटतं प्लास्टिक बद्दल आपण जर सतर्कता दाखवली नाही तर येणाऱ्या पुढच्या काही वर्षामध्ये समुद्रामध्ये माशांपेक्षा प्लास्टिक जास्त राहील, अशी परिस्थिती. माशांपेक्षा प्लास्टिक जास्त राहील. काय करतो आपण,
आणि म्हणून प्लास्टिकचा वापर टाळा. वापरू नका, वापरत नसेल रस्त्यावर फेकू नका, गळ्यात फेकू नका. जे आपल्या गाड्या येतात त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगळं करा, ओला कचरा वेगळा करा, कोरडा कचरा वेगळा करा. त्यामुळे आम्हाला त्याचं प्रक्रिया करायला पुढे सोयीचं होईल. परत तुम्ही बघितलं असेल पिंपरी चिंचवडमध्ये 82 सालापासून त्या घरी तो कचरा ढीग त्या घडीचा म्हणजे किती वर्ष झाले त्याला, 45-47 वर्ष झाले त्याला. तो ढीग होता, तो ढीग पडला आणि त्या इमारतीवरला 23 लोक दंडले गेले. त्यातले कशी तरी रात्रभर थांबून 2 दिवस थांबून आम्ही त्याच्या काही लोकांना काढलं, पण 10 लोक त्याच्यामध्ये मृत्यू पडले. काय तर कचरा ढीग पावसामुळे गोष्टी झाली, सगळं वाहून आला आणि त्या बिल्डिंगवर गेला. बिल्डिंग पूर्ण वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. खरं तर गिरीश भाऊ, तुमच्या निमित्तानं मंत्री म्हणून आपल्या या ठिकाणी दुसऱ्यांदा आपण व्हिजिट देत आहात, त्याबद्दल देखील मी तुमचे पुनश्च एकदा मी स्वागत करतो. आपण जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे पर्यावरणाच्या रक्षणाचा, त्यासाठी सर्वप्रथम आपण मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली. तुमच्या या एका छोट्याशा कार्यक्रमामुळे पिंपळगावमध्ये पाणी जाण्यापासून खूप मदत झाली. अतिवृष्टी झाल्यामुळे पूर्ण पिंपळगावमध्ये नेहमीच इथे कोळीवाड्यामधून आतमध्ये पाणी घुसतं. अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आज आपण जो जातीनं जो निर्णय घेतलेला आहे नंदिनी नदीचं सुशोभीकरण, तसेच त्यानंतर सुशोभीकरणावरतीच थांबले नाही, तर आपण त्या नंदिनी नदीच्या कडेला जिथून उगम झालेला आहे तिथून तर शेवटपर्यंत पूर्ण दोन्हीही बाजूनी झाडं लावण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल देखील आपण सर्वांनी टाळ्या वाजवून भाऊंचं स्वागत करायचं आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.